पावसाळा म्हटलं की हवेमध्ये छान गारवा पसरलेला असतो. दुपारच्या चहा सोबत नक्कीच काहीतरी खावंसं वाटतं. म्हणूनच मी आज मस्त अशी कोल्हापूर स्पेशल रेसिपी बनवणार आहे. त्यासाठी कढईमध्ये तेल घेऊन अर्धी वाटी शेंगदाणे खरपूस तळून घ्यायचे. आता फोडणीसाठी तापलेल्या तेलामध्ये जिरे, मोहरी, बारीक वाटून घेतलेला लसूण आणि कढीपत्ता घालायचा. लसूण भाजत आला की त्यामध्ये हिंग, हळद, तिखट आणि काश्मीरी मिरची पावडर घालून मसाले तेलात छान परतून घ्यायचे. नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे फुटाण्याची डाळ आणि अर्धा चमचा साखर घेऊन त्याची छान पावडर करून घ्यायची. नंतर तयार फोडणी चिरमुऱ्यांमध्ये घालायची. आता त्यामध्ये बारीक केलेली फुटाण्याची डाळ आणि साखरेची पावडर घालून पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं. तयार आहे आपला मस्त आणि झणझणीत असा कोल्हापुरी भडंग. तयार भडंग एका प्लेटमध्ये घेऊन त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि शेवबुंदी घालून भडंग खाण्याची मजाच काही और आहे. तुम्हाला मी केलेला भडंग आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.